तुझ्या लव्ह स्टोरीकडे येऊया. लव्ह स्टोरी कशी, कुठे, कधी भेट झाली आणि कशा पद्धतीने आईला कळलं? जसं म्हणाले, की मला कळायच्या आधी माझ्या आईला कळली ही गोष्ट. सो कशी भेट झाली मुळात तुमची अच्छा, दोघांची? माझी लव्ह स्टोरी म्हणजे तू आईला हे माझं अरेंज मॅरेज हां, आहे. राइट, राइट. हां, सो आईला माझ्या पहिल्या कळलं. प्रेमाबद्दल कळलं होतं. हे माझं बरं. हां. वॉव! हे इंटरेस्टिंग आहे. हे हे जास्त खरं इंटरेस्टिंग आहे. येस. माझं पहिलं जे अफेअर होतं त्याच्याबद्दल आईला कळलं होतं. माझं हे अरेंज मॅरेज आहे. बरं. पहिल्या प्रेमाबद्दल कळल्यावर हां. आई ओरडणं किंवा कोण आहे, काय आहे? ती इन्क्वायरी बसते ना. अरे बापरे! तशी इन्क्वायरी तुझी बसली की नाही? बसली ना. स्टार्टिंगला सगळं छान होतं. ओके. म्हणजे "आई किती गोड माझी पोरगी पहिल्यांदा प्रेमात पडली" वगैरे, वगैरे अशी सगळं कोणती आई म्हणते? माझी आमच्या आई. आईने तर फटके दिले आम्हाला. नाही, नाही माझ्या हिंमत कशी आई झाली प्रेमात हे पडायची? बघ ते करूच शकत नाहीत. कारण माझ्या आई-बाबांचं लव्ह मॅरेज आहे. हां. माझ्या आई-बाबांचं लव्ह मॅरेज आहे. माझ्या आजी-आजोबांचं लव्ह मॅरेज आहे. आमच्या घरामध्ये सगळ्यांची ओ लव्ह मॅरेजेस आहेत. ते उलट ते आम्हाला म्हणत होते, की "तू का अरेंज मॅरेज करते? मग लव्ह मॅरेज कर ना." म्हणलं, "नाही, नाही यार मला नाही करायचं." हे काय होतं यार? मिळतच नव्हतं तेव्हा. वॉव! त्यामुळे. ते स्टार्टिंगला जरा खुश होते ते. पण मग नंतर असं झालं, की कोण आहे? काय आहे? ते असं सुमडीत काढून घेतात ना सगळ्या गोष्टी चुपचाप हं, हं, गोडमध्ये. हं. मग ती सगळी माझ्या मागून लोकांकडनं त्यांची माहिती काढणं, हे करणं, ते करणं असं सगळं सुरू होतं. ते आणि झालंच. हे अरेंज मॅरेजचं पूर्ण? अरेंज मॅरेज म्हणजे हे ओळखीमधनंच होतं आणि हे खूप अचानक झालं. म्हणजे त्यावेळेला मलाही लग्न करायचं नव्हतं, त्यालाही लग्न करायचं नव्हतं. पण ते एक असं असतं ना, की जेव्हा होणार आहे तेव्हा ते होणार आहे. असा वाला तो एक झोन असतो हं, ना, तसा होता आणि त्यावेळेला मी चायनाला गेले होते. शांघाय थिएटर अकॅडमीची स्कॉलरशिप मिळाली होती हं, मला. सो मी तिकडे गेले होते शिकायला आणि त्याच्या आधी मला बाबांनी मला सांगितलं आणि ती ना ॲक्चुअली मजे-मजेमध्ये ती म्हणाली, की "हे बघ आपल्यासारख्या पोरींना ना पोरं लगेच काही आवडत नाहीत. आपण वेळ घेतो प्रत्येक वेळेला. हं. तर ना तू पण आत्तापासूनच सुरुवात कर. तू पण नोंदवून टाक." तर माझं झालं मला नाही नोंदवायचं-बिनवायचं काहीतरी. मग मी बाबांना घरी येऊन आमच्यामध्ये आम्ही चिडवा-चिडवी करत असतो ना. त्यामुळे बाबाला म्हटलं, "बाबा तुला ना माझी काही काळजीच नाहीये. तू ना काही बघतच नाहीस माझ्या बाबतीत वगैरे. तू असाच वागतोस, तू तसाच वागतोस." तो म्हणला, "गप्प बस हां मधुर, अति करू नकोस." म्हणे. म्हटलं, की "तू खरंच असं करतोस?" तो म्हणला, "थांब आता थांब." आणि त्याने नाव नोंदवलं गं माझं. आणि मी म्हटलं, ही कुठली धमकी आहे?" आणि त्याने ना माझं फोटो टाकला, ना माझं काही प्रोफाईल लिहिलं, नुसतं नाव टाकलं आणि सबमिट करून टाकलं. त्याच्यामध्ये काहीच फिल फील नव्हतं केलं नव्हतं. त्याने. हां, म्हणजे कोण आहे ही मुलगी म्हणजे लोकांना वाटेल कोणीतरी फ्रॉड आहे, असा वालाच फील येईल असंच होतं ते ओके. सगळं. आणि त्याला फक्त दाखवायचं होतं, की तू जर असं बोललीस ना, तर मी करू शकतो. असं फक्त त्याला दाखवायचं होतं. पण ते सगळं झालं आणि मग डिलीट करून टाकलं पुढच्या अर्ध्या तासात प्रोफाईल, की ओके. मी हे करू शकतो. बोलू नकोस. विचार करून बोल माझ्याशी जे हं. बोलायचंय ते. तेव्हा आम्ही चिल होते. मग त्या लोकांचे ना खूप फोन यायला लागले, की तुम्ही डिलीट का केलं? डिलीट का केलं? मग त्याच्यावरती तो म्हणला, "नाही तिला लग्नच नाही करायचंय. ते आम्ही जस्ट चेक करत होतो ना." तरी त्यांचे कंटिन्युअस कॉल्स येतायत, कॉल्स येतायत, कॉल्स येतायत. मग त्यांनी सांगितलं, की सिक्रेट प्रोफाइल नावाचा प्रकार असतो. मग बाबांनी सांगितलं, "नाही ती अभिनेत्री आहे. मी असं नाही करायचंय मला वगैरे अशा झोनमध्ये." नाही सिक्रेट प्रोफाइल्स असतात. तर ते म्हणले, "मला नकोय पण आम्हाला नाहीच करायचंय." तर ते म्हणले, "नाही आम्ही हे पाठवतो. कसे असतात दाखवतो." तर त्याच्यामध्ये आशयचं प्रोफाइल आलं. ओके. तर आशयचं प्रोफाइल आल्यानंतर बाबा म्हणाले, की "अरे मी या मुलाला ओळखतो." तेव्हा मी, आई आणि माझी बहीण आणि माझे कझिन्स वगैरे आम्ही गेलो होतो गर्ल्स ट्रिपला. आणि तेव्हा म्हणे, की "अरे मी ओळखतो ह्याला." मग त्यांनी जनरल हाय, हॅलो, कसे आहात मामा, मामी असं जनरल कॉल केला होता. अरे मग इतक्या वर्षांनी कुठून काय असं? मग नाही असं-असं प्रोफाईल आलं होतं. "अरे तू पोरीचं लग्न करतोयस का?" "अरे हो, हो माझ्याबरोबर." "अच्छा, अच्छा. ओके, ओके. मग भेटायचं का?" अशा झोनमध्ये ते सगळं झालंय. मग त्यांनी बाबांनी मला फोटो पाठवला. मग मी रडले, की बाबा सीरियसच झाला अचानक. मी मजा करत होते वगैरे. म्हटलं, "नाही माझं फॅमिली फ्रेंड म्हणून आम्ही भेटू." मग आम्ही भेटलो ॲज अ त्यालाही करायचं नव्हतं त्यावेळेला, मलाही करायचं नव्हतं. आम्ही दोघंही ॲज अ फॅमिली फ्रेंड म्हणून भेटलो. पण मग ते भेटलो, मग त्याच्यानंतर आम्ही फोन पण नाही केले एकमेकांना. तर त्यावेळेला नाशिकला जाताना त्याने मला कॉल केला. तिथे मला कळलंच नाही की कोणाचा कॉल आहे. मग सुरुवात झाली. मग ते, "हां, थांब जरा मी टेकमध्ये मी नंतर करते." "हां, बोल." "हां, सर." "अच्छा नाही थांब जरा शॉट लागलाय नंतर करते." अशा झोनमध्ये आमचं बोलणं सुरू झालं आणि मग हळू आम्ही बोलत गेलो, आम्ही भेटत गेलो.
आणि मग झालंच का लग्न. असं काहीच हाऊ मी बोरिंग यू गाईज यार. म्हणजे इथे रोमॅन्टिक असं म्हणायला पाहिजे. मी खूप जेन्युइनली सांगू, एंगेजमेंटच्या आदल्या दिवशी मी त्याला सांगितलं होतं की तू मला प्रपोज नाही केलंयस, मी लग्न नाही करणार तुझ्याशी. वा, जी डिमांड प्रत्येक मुलीची असते. ऑफकोर्स यार, काहीतरी डेफिनेटली. प्रपोज कर, विचार तरी. मला म्हणाला की अरेंज लग्नासाठीच तर भेटलोय. तर म्हणलं की किती किती गाणं आहे, किती बकवास आहे, मला नको आहे असं काही. मग तरी आदल्या दिवशी मी नेल्स करायला गेले होते. तिथून तो मला म्हणाला की 11 ईस्ट स्ट्रीटला ये कॅम्पमध्ये. भर दुपारी उन्हामध्ये आम्ही त्या 11 ईस्ट स्ट्रीटला गेलो. मग तेव्हा तो तिथे वर आम्ही आम्ही दोघंच जण बसलो होतो, गप्पा मारत होतो. मग त्याने कोणी वेटर बिटर येत नाहीये ना असं बघितलं आणि मग खालती गुडघ्यावर जाऊन प्रपोज केलं. आणि मला असं झालं की किती वाईट आहे. ते पण सगळ्यांना सगळं सुमडीत. सो असं पब्लिकली अजून आता तरी केलंय की नाही? नाही, मग ते काय एंगेजमेंटच्या दिवशी सगळ्या मित्रांनी करायला सांगतात. ते जबरदस्त सगळं तेवढं हां. तेव्हा केलं. मग त्याच्यानंतर झालंच लग्न. मग आमचं लग्न असं चट मगनी चट ब्यावाला आहे कंप्लीट. सो किती वर्ष झाली आता लग्नाला? 8. वाह! सो कसा 8. चाललाय संसार? किती मजा येते? किती स्ट्रगल आहे? छान. स्ट्रगल तर खूप आहे. चांगला चाललाय संसार. असं काही वाईट नाहीये. स्ट्रगल खूप आहे. कारण लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. सो तो पुण्यात असतो, मी मुंबईत असते. सो भेटणं होत नाही. त्यामुळे भांडणं होतात. पण एकदा एकत्र आलो की मग आमची भांडणं होत नाही.